नमस्कार, अपूर्वाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजी सासूनी बनवली चमचमीत टेस्टी, अजिबात कडू न लागणारी अशी भरली कारली। तर चविष्ट भरली कारली कशी बनवायची ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। प्रथम कारली मधून चिरायची। सर्व कारली चिरल्यानंतर कारलीमधील बिया सर्व काढायच्या। याप्रमाणे सर्व बिया काढून कारलीमधून चिरायची। याप्रमाणे सर्व कारली चिरल्यानंतर मोठं मीठ 1 चमचा भरायचं आणि अर्धा तास साईडला ठेवायचं। मीठ लावल्याने कारली कडू होत नाहीत। मिठाने कारल्याला पाणी सुटतं आणि कडूपणा कमी होतो। कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवू, त्यासाठी अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी जिरे मिक्सरमधून बारीक करायचं। जिरे तीळ बारीक केल्यानंतर एका डिशमध्ये काढायचं। त्यानंतर 1 वाटी खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळी आणि कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करायचं। बारीक केलेलं खोबरं डिशमध्ये काढायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकून मिक्स करायचं। दोन चमचे कच्चे तेल मसाल्यामध्ये टाकून सर्व मिक्स करायचं। पहा, अशा प्रमाणे मसाला बनला पाहिजे। आता अर्ध्या तासाने कारल्यामधील मीठ कारल्याला चोळून कारली पाण्यामध्ये धुवायची। अशा प्रमाणे सर्व कारली मिठाने चोळून धुवायची। आता कारल्यामध्ये मसाला भरायचा। एकदम सोप्या पद्धतीने भरली कारली बनवली आहेत। याप्रमाणे सर्व कारली मसाल्याने भरायची। आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून सर्व कारली तेलामध्ये एक एक करून ठेवायची। त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून कारली शिजवून घ्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं। 10 मिनिटं कारली शिजवायची। 10 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या साईडने कारली पलटायची आणि थोडं पाणी टाकून 10 मिनिटं कारली छान शिजवून घ्यायची।
मसाल्यामध्ये अजिबात गूळ किंवा साखर घातलेली नाही, तरीही कारली कडू होत नाहीत. याप्रमाणे नक्की बनवून पहा. पहा, कारली छान शिजली आहेत. भाकरी बरोबर भरली कारली खायची खूप छान लागतं, अजिबात कडू होत नाहीत. तयार आहेत मस्त टेस्टी भरली कारली. नक्की बनवून पहा. आजी सासूंची रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल.